नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे का ठळक घडामोडी बातमी कल्याणीतून आहे. ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, कल्याण येथील तहसीलदार यांना निवेदन. भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आज कल्याण येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच बोधगया महाबोधी विहार संदर्भात महत्त्वाचे निवेदन देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून महात्मा फुले चौक दीपक हॉटेल ते तहसीलदार कार्यालय पर्यंत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भव्य शांतता मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या निवेदनादरम्यान भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भंतेजी धम्मप्रिय भंतेजी धम्माल, राष्ट्रीय सचिव आदरणीय BH गायकवाड, गुरुजी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, कोषाध्यक्ष बापू डोडरे, उत्तम सोनने, विद्या उगाडे, राजगुरू, सुरेश घोडेस्वार, शंकर मोरे, संजय खराटे, KL सावंत, पंचशिला सुरवाडे, विजय भोईर, KP गायकवाड, जगदीश जाधव, उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, महिला अध्यक्ष कल्पनाताई वानखेडे, ठाणे जिल्हा अंतर्गत कल्याण तालुका उल्हासनगर तसेच विविध तालुक्यातील विविध शाखेचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका तसेच समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे बोधगया महाबोधी विहार संदर्भातील मागण्यांचे गांभीर्याने प्रशासनापर्यंत पोहोचण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बाबासाहेब आंबेडकरांची स्थापन केलेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे. त्याचं नेतृत्व मीराताई आंबेडकर त्या बाबासाहेब आंबेडकरांचं सुनबाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि त्याचे राष्ट्रीय सल्लागार हे आरोग्यित बाबासाहेब आंबेडकर हे वंचित आणि बहुजनांचे नेते आहेत. विश्ववंदनीय महाकारुणी कथानक भगवान बुद्ध, भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या महामानवाला किंवा अभिवादन. त्या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई, तमाम भारतीय बौद्धांच्या राजमाता आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि तसेच या आंबेडकर परिवार तिन्ही भावाचा धम्मकार्य गतिमान व्हावा अशी मंगलकामना करतो. आणि आज या तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय सचिव आदरणीय BH गायकवाड गुरुजी, तसेच सुषमाताई पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तमाम ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस या सर्वांना मी मंगलकामना देतो. आणि आजचा हा जो लढा चाललेला आहे ते महाबोधी महाविहार बिहार राज्यामध्ये जे बौद्धांचं तथागत भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी दिव्य ज्ञान प्राप्त झालं ती पवित्र विहार हे मनुवाद्याच्या ताब्यात असल्यामुळं 1949चा कायदा हा रद्द करावा आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बौद्धांना हा न्याय मिळावा आणि बौद्धांची प्रॉपर विरासत बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी हा लढा चालू आहे. आणि शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. आणि म्हणून या लढ्याचा आम्हाला न्याय मिळावा म्हणून शांततेनं आम्ही या ठाणे जिल्हा तहसील कार्यालयाला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर या महामानवाच्या विचारांना किंवा वंदन. आजचं जे निवेदन आहे ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, त्या संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष आणि संपर्क राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव
यशवंतराव आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आजचं हे निवेदन तहसीलदार कार्यालयाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये जो आम्ही 7 तारखेला जो आवाहन केला होता जनतेला, त्या ठिकाणी दर्शनाताई मीराताई आंबेडकर आल्या, दर्शनाताई आल्या त्या आणि दर्शनाताई येत असताना त्या ठिकाणी त्या सभेमध्येच आम्ही आवाहन केलं होतं आणि जनतेने ते स्वीकारलं. तर आपलं निवेदन या ठिकाणी तहसीलदाराला गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तहसीलदाराला आपण निवेदन शांततेपूर्वक या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि सर्वांनी आपल्याला सर्व शांततेचं सहकार्य दिलेलं आहे. त्या तहसीलदार वरिष्ठांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तर तुमचं निवेदन हे आम्ही बिहार राज्याला पोहोचवण्याचं त्या ठिकाणी परिपूर्ण काम करू असे आश्वासन दिलेलं आहे, असं त्यांनी गवाही दिलेलं आहे आपल्याला.